पालघर मनोर मार्गावरील शेलवली गावाजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनोर जवळील तामसई गावातील रहिवासी 35 वर्षीय किशोर सुकऱ्या जाधव हे आपल्या 2 सहकाऱ्यांसह विरारहून पालघर येथे येणाऱ्या नातेवाईकाला घेण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकावर गेले होते. नातेवाईकाला घेऊन तिघेही एका दुचाकीवरून रात्री उशिरा तामसे गावाकडे निघाले होते. दरम्यान पालघर पासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेळवली गावाजवळील केएलटी कंपनी समोर त्यांच्या दुचाकीला एका भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघे रस्त्यावर फेकले गेले. घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी किशोर जाधव यांना मृत घोषित केले, तर नाना राहुल गावित आणि विरार येथील अंकित काशीनाथ माळी हे दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सेलवासा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर संबंधित वाहन चालक वाहनासह फरार झाला असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे, दुचाकीवरील ट्रिपल सीट प्रवास टाळणे आणि भरधाव वाहन चालवू नये हे प्रत्येक वाहन चालकाचे कर्तव्य आहे. एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.